कालचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे ना, माझ्यासाठी खूप जास्त खास होता. काल सकाळीच मी ठरवलं होतं स्वामींच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवायची, पण सकाळ सकाळी मला काही ते जमलं नाही. मग ठरवलं की संध्याकाळच्या नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी बनवूया. त्यासाठी दुपारीच पुरणपोळी बनवायच्या तयारीला लागले आणि त्यामध्ये माझ्या अध्याची नेहमीप्रमाणे लुडबुड ही चालूच होती. पुरण असं छान असे वाटत होते मी आणि पीठ तर अगोदरच मळून घेतलं होतं, त्यामुळे पुरण झालं मी लगेच पुरणपोळ्या लाटायलासुद्धा घेतल्या. तसं बघायला गेलं ना तर पुरणपोळी हा एक वेळखाऊ पदार्थ आहे, पण जर एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करत असाल ना तर तुमचा वेळ कसा जातो ना हे खरंच कळत नाही. आणि त्यात ह्या जर पुरणपोळ्या ज्या तुम्ही बनवतात त्या जर टम्म फुगल्या ना तर एक मानसिक समाधान हे वेगळंच मिळतं, खूप आनंद होतो आपल्याला. आणि काल माझ्या पोळ्या अशा टम्म फुगताना बघून ना मला खूप छान फील होत होतं. छान असं पुरणपोळ्या मी करून घेतल्या. आणि पुरणपोळी हा असा एक पदार्थ आहे ना जो मला जास्त आवडत नाही, पण हीच पुरणपोळी आहे ना दुसऱ्या दिवशी खमंग तुपावर भाजून ती चहासोबत खायला मात्र मला खूप जास्त आवडते. बऱ्यापैकी गोडाचे पदार्थ असे आहेत ना की ते दुसऱ्या दिवशी खायला जास्त टेस्टी लागतात, त्यापैकीच हा एक पदार्थ आहे असं मला वाटतं. बाकीचा स्वयंपाकसुद्धा मी करून घेतला होता. त्यानंतर ओवीचे पप्पा आले, त्यांनी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही तयार होऊन स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी निघालो. आता स्वामींच्या मठामध्ये सकाळी जाण्याचा योग आम्हाला खूप कमी येतो, कारण की मठ जो आहे तो आमच्या घरापासून खूप जास्त लांब आहे. त्यामुळे मग ते ऑफिसमधून आल्यावरच आम्हाला जावं लागतं. तर आणि कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना माझ्या अध्यायाला खूप जास्त एक्साइटमेंट असते, कधी एकदा घराबाहेर पडतो असं त्याचं असतं. सो आम्ही निघालो आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने मठामध्ये पोचलो आणि मठामध्ये गेल्यावर समजलं की स्वामींच्या नवीन पुतळ्याचं उद्घाटनसुद्धा कालच झालेलं आहे. त्यामुळे इतकं प्रसन्न वाटलं ना तिकडे बघून. कुठल्याही धार्मिक स्थळी जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्या मनात जे निगेटिव्ह विचार असतात ना ते तिथल्या तिथे विरून जातात आणि एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपण आपल्या अंगात फील करत असतो. त्यानंतर शांतपणे रांगेत उभे राहिलो, कारण की नेहमीपेक्षा काल मठामध्ये जरा जास्तच गर्दी होती. रांगेत छान उभं राहिलो आणि थोड्या वेळाने आमचं छान दर्शनसुद्धा झालं. मन भरून स्वामींना बघितलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि नंतर घरी यायला निघालो. आणि कालचा दिवस ना खूप सुंदर आणि समाधानाचा होता. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.